पुढली बातमी अशी आहे की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटलाने उपोषण मागे घेतलंय। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी चंद्रकांत पाटलाची आहे आणि एका वर्षात 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत आणि त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे 2-2 स्पर्धा घेणं अत्यंत चुकीचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर आमदार रोहित पाटलांनी चंद्रकांत पाटलांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेत मध्यस्थी केली। सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे, आता फक्त उत्तर ऐकायचे ते शासनाकडून 30 तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येते। खरं तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांना सुद्धा कळाली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांना सुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं। खरं तर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता मला, पण कुस्ती त्यांचा वडील आहे तो कुस्तीमुळे लाल मातीमुळे आज इथे सर्वांच्या पुढे उभा आहे। मग कुस्ती काय आहे, कुस्तीसाठी मी काय करायला आलो हे त्यांनाही समजलं पाहिजे म्हणून त्या दोघांना आज खरं मला त्यांचं कौतुक वाटतंय। सकाळपासून आम्ही तिघंही 10 वाजल्यापासून नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेला आहे। आज आता उपोषण सुटलेलं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठेतरी वाचली पाहिजे, टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून। येणाऱ्या काळामध्ये 30 तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेनं वळवणार आहे आणि सरकारने त्याचा विचार करावा। खरं माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा निघावा।